हॅलो गाईज, आणि आज आहे तो ट्रेकिंगचा दिवस. आज आहे आज किती तारीख आहे? 7 जून. ओके, 7 जून. सकाळी वाजले 5:30 आणि आम्ही करतोय चपात्या. बहिणी करणार आहेत भाजी. तर मी चपात्या शिकू लागतो आणि बघूयात मुलं काय करतात. सो पहाटेचे 5:30 वाजले होते, त्यामुळं दोघे एकदम मस्तपैकी झोपले होते. पण प्रॉब्लेम फक्त एकच झाला होता की रात्री मोठ्याने झोपायला खूप त्रास दिला. त्यामुळे रुद्र पण झोपत नव्हता आणि राघवसुद्धा, दोघेही सुद्धा झोपले नव्हते. मग आम्हाला हे खूप टेन्शन आलं होतं की सकाळी ते फ्रेश असतील का नाही आणि ट्रेकमध्ये झोपतील का काय. मग आरतीवर खूप लोड येऊ नये, म्हणजे उठल्यानंतर त्यांना आंघोळ घालणं, परत त्यांचा नाश्ता करवणं. त्यामुळं मी पण म्हटलं की थोडीशी मदत करू. मग आमचं हे डिस्कशन सुरू झालं की ट्रेकला जाताना कोण कुणाला घेणार आणि नाश्ता काय करायचा. तर पोहे बनवले होते. अशा प्रकारे आयंश पण आता उठलेला आहे आणि आम्ही जाणार आहे ट्रेकला. सकाळी 6 वाजता उठलाय आयंश पण. सो आमच्यासमोर सगळ्यात मोठा टास्क हा होता की आयंशला ब्रश करवणे, त्याला आंघोळ करवणे आणि त्याला नाश्त्याला रेडी करणे. कारण सकाळी तर आम्हालाच भूक नव्हती, तर म्हटलं तो तर कुठूनच खाईल. काय करतोस आयंश? काय करतोस? पोहे खातोस? खा. आणि आता 6:30 वाजलेले आहेत आणि आंघोळ. ट्रेकला चाललोय. नाश्ता झाला, आंघोळ झाली, आता निघायचं ट्रेकला का नाही. चल खा, पटकन फिनिश कर. तर आपण बस जवळ आलेलो आहे. सुशील सोडतोय आणि इकडे सगळे लोक आलेले आहेत. पण आम्हाला थोडासा लेट झाला म्हणून आम्ही आत्ता आलो. हे बघा, आयंश हाय कर. दादा हाय करत. हॅलो. हे बघा, दुर्गवेडे सोबत येणारा आजपर्यंतचा सगळ्यात यंगेस्ट, सगळ्यात लहान मेंबर, 6 महिने वय. तर आपल्या सगळ्यात छोट्या ट्रेकरचं सगळ्यांना इंट्रोडक्शन केल्यानंतर गाडी तर ऑलरेडी रस्त्यातच होती. तोपर्यंत सगळ्यांनी एक मस्तपैकी झोप घेतली छोटीशी आणि मग सासवडमध्ये पुन्हा एकदा आम्ही नाश्ता केला, वडापाव, डोसा वगैरे. कारण यानंतर आपण पोचणार होतो गडावर आणि होणार होती ट्रेक सुरू. हॅलो गाईज, तर बस फायनली पोहोचलेली आहे मल्हारगडाच्या पायथ्याशी. हे आहे गाव, ही आहे बस आणि ट्रेक इथून सुरू झाली. आणि हा आहे मल्हारगड. हा असा खूप मोठा नाही आहे ट्रेक. आणि हे बघा, ए आरती आय अंश, चलो तो करते हे ट्रेक स्टार्ट. तर हा होता पहिला भाग. आता दुसऱ्या भागात बघायला विसरू नका. आम्ही 6 महिन्याच्या राघवला प्लस 3 वर्षाचा आयंश, 6 वर्षाची रिया यांना घेऊन कशी ट्रेक केली. काही पॅच तर खरंच खूप अवघड होते, ज्याच्यावर मोठ्यांचे पण पाय घसरत होते. तो कसा पार केला. प्लस हे एक भुयारी मार्ग होता. त्यानंतर एक सिक्रेट दरवाजा, सिक्रेट एंट्रन्स होती, ती पण पाहिली. मग आयंशला थोडंसं डेअरिंग तयार करायसाठी थोडं ॲडव्हेंचर करवलं आणि त्यानंतर थोडीशी माहिती पण त्याला दिली की काय कुठं आहे आणि कशाचा काय वापर असतो. मग त्यानंतर आम्ही थोडीशी रेस्ट केली, परत जेवण केलं आणि आमचा ट्रेक संपला. तर बघायला विसरू नका भाग 2. आणि प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करून सांगा की आपल्याला भाग 1 ट्रेकचा कसा वाटला. चलो बाय बाय अँड भेटूया दुसऱ्या भागात.